हा मी स्वच्छ धुवून आता वांगी घेतलेली आहेत. वांग्याचं भरीत दाखवते. ही तेलामध्ये अशी तळायची वांगी. वांगी तळून घ्यायची, करपवायची नाहीत. हे बघा, चांगली अशी लाल आतमध्ये अशी भाजली गेली पाहिजे. वांगी धुवून कापून स्वच्छ आतून चेक करून घेतलेली आहेत. अशी तळायची, आतपर्यंत तळली गेली पाहिजे. हे बघा, अशी लाल व्हायला पाहिजे. हे बघा, करपवायची नाहीत वांगी, फक्त तळायची, पण करपून नाही द्यायची. आतमध्ये चांगली शिजली पाहिजे, तळली पाहिजेत. वांगी आता काढत आहे. गॅस कमी करते आणि वांगी काढते. हे बघा, अशी तळली पाहिजेत वांगी. हा, वांग काढलेलं आहे. ह्याला थंड करायला ठेवायचं आहे. तर वांगी मी थंड करून घेत आहे. बारीक करून घ्यायची चमच्याने. गरम ह्याच्यात शिजलेली आहेत. हा बघा, बघा, हे पहा. आता मी जिरे मोहरी टाकते. मोहरी टाकली फोडणीला. हे बघा, जराशे जिरे टाकते आणि आता कांदा फ्राय करून घेते. तेल गरम आहे ना. हे बघा, असं कांदा टाकलेला आहे. लांब कापलेला आहे, पातळ आणि लांब कापलेला आहे. आता हा फ्राय करून घेते. आता कांदा असा लाल करून घ्यायचा, एकदम करपवायचा नाही त्याला. करपला की मग तो करपलेली टेस्ट आहे ना. लाल करायचा आहे, एकदम काळपट करून घ्यायचा नाही. आता कांदा हा मऊ होत चाललेला आहे. असं एकदम लाल करायचा. आता अजून जरासा तळायचा. लाल व्हायला आला ना की ह्याच्यामध्ये बघा, मी कढीपत्ता आहे, मिरची आहे, अद्रक आहे आणि लसूण आहे. हे चांगलं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. आता हे देत आहे, मी टाकलेलं आहे आणि ह्याला चांगलं परतवून घ्यायचं, म्हणजे याचा कच्चा पण जातो निघून. हा बघा, कसं होत आलाय. कांदा लाल होत आलाय. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकत आहे मी. थोडंसं मीठ टाकते. आता ह्याला एकजीव करून घ्यायचं. हा, असं शिजवून घ्यायचं चांगलं. बघा, कांद्याला टोमॅटोला पाणी असतं, त्यामुळे ते पाणी सुटतं. हे बघा, आणि कांदा पातळ कापल्यामुळे तो सुटसुटीत होतो. ह्याच्यामध्ये मी मसाले टाकते. पहिल्यांदा धनापूड टाकते. हे बघा, धनापूड टाकली. जराशी हळद टाकते. ठीक आहे. किचन किंग मसाला टाकते. हे बघा, आणि हा आपला गरम मसाला घरात बनवलेला आहे, मसाला टाकते. मिरची टाकल्या त्यामुळे मसाला मी बेतात टाकते. थोडंसं ह्याच्यात पाणी सोडते. हे पहा, आणि याला चांगलं शिजवून घेते. बघा, आता वांग टाकते ह्याच्यात. हे पहा, आणि थोडा शेंगदाण्याचा कूट. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं. हे तळलेलं वांग्याचं भरीत आहे. वांगी तळून घेतली ना, त्याचं भरीत केलेलं आहे. आता थोडं शिजायला ठेवूया. थोडं
ठीक आहे. आणि मग ह्याच्यानंतर आपण त्याला झाकण ठेवूया. हा, आता मी झाकण काढते. 2 मिनटं झालेली आहेत. हे पहा, आता याला वर खाली करून घेते. त्याला फक्त वाफ द्यायची होती. गॅस बारीक ठेवायचा, गॅस हे नाही करायचा. आता वरून अशी मी कोथिंबीर टाकते. हे आहे तळलेल्या वांग्याचं भरीत. हे पहा, कसं झालेलं आहे मला सांगा कमेंट करून. ठीक आहे. आणि लाईक शेअर करायला विसरू नका.